हे वाराणसी शहर, इथे सगळ्यांची पापं पोटात घेणारी गंगा वाह. लोक आपली पापं धुवायला गंगेत स्नान करतात. आपल्याला मोक्ष मिळेल या आस्थेने तिथे ओढले जातात. पण काही लोकांचे हेतू हे पाप पुण्याच्या या चक्रा पल्ल्याडचे असतात. ते या नदीत शुद्ध व्हायला नाही, आपले गुन्हे लपवायला येतात. कारण त्यांची पापं या गंगेतही धुतली जात नाहीत. बेटा, 2 दिन से कुछ खाया नहीं है, बहुत भूख लगी है, कुछ खाने को दे दो। अम्मा, हमारे पास तो कोई पैसा नहीं है। बेटा, अगर खाएंगे नहीं तो हम मर जाएंगे, पैसा नहीं है। अम्मा, अंगूठी, इससे हमारा पेट कैसे भरेगा? सोने की अंगूठी है, बेचकर जो चाहे वो खरीद के खा लेना। सुखी रहो बेटा, गंगा मैया तुम्हें लंबी उम्र दे। तुम जो कुछ भी पाना चाहते हो, ढूंढ रहे हो, वो सब तुम्हें मिल जाए। अरे मोहन बेटा, तुम यहीं हो? राधा कब से इंतजार कर रही है। सलमा का नंबर कब आएगा? उसका निकाह होने को है। आएगा, जल्दी आए, भेज दो। और हमारा भी देखो, आज मैं आ रही हूँ। आपका हो गया, आ जाओ आज। हमारा काम कब हुई? होगा, हमारा काम होगा, आपका हो गया। जल्दी करो, बहुत देर लगावत हुआ। अरे मोहन, आज इतना लेट? हाँ, थोड़ी देर हो गई। आइए। बहुत बढ़िया सिले हुआ है, एकदम दिल खुश हो गया। ट्रायल के क्या? ठीक है। अरे वो सिलाई वाले, जरा अंदर आना। ई देखें, ढीला बा। देखी देखी। चेंज करके बाहर आइए, मैं करके देता हूँ। सुनिए, आप अपना फोन नंबर दे दीजिए ताकि ये रेडी हो जाए तो मैं लेने आ जाऊँ। नहीं, मेरे पास मोबाइल नहीं है, आप रखिए, कल आइए। अरे मोहन, तो मोबाइल क्यों नहीं रखते? मैं लेके देता हूँ ना। नहीं, मोबाइल की लत बुरी लत है और मुझे किसी भी चीज़ की लत नहीं है। लत है तो सिर्फ एक ही बात की, गंगा मैया की भक्ति। हर हर गंगे। जय हरि, जय जय हरि। अंदर दा कुत्ता अज कड़िए अग दुनिया पेट्रोल चल सुटिए अंदर दा कुत्ता अज कड़िए
गोपाल, कब आ रहे हो हमरे घर? रिश्ता लेके हमरा हाथ मांगने कब आ रहे हो? लवकरच 1 ते 2 महिन्यात. 1 ते 2 महिन्यात? अरे उधर हमरे बाबूजी हमरा रिश्ता के दोस्त के बेटे के संग तय करके बैठे हैं और तुम क्या कर रहे हो इधर? मराठा हो ना तुम? हाँ, मराठा हो ना? अरे मैंने तो सुना है मराठा अपनी बातों से कभी पीछे नहीं हटते, और तुम हो कि आगे ही नहीं बढ़ रहे हो यार. हे बघ, मला फक्त 5 लाख रुपये गोळा करू दे. एकदा का ते झाले ना, मी स्वतःहून तुझ्या घरी येईन हात मागायला. तो हर 5 लाख के चक्कर में बुढ़िया हो जाएगा हम. अरे हमारी जवानी निकल जाएगी, फिर क्या फायदा बताओ? गोपाल, कितना कुछ किए हम तोहरे खातिर. मराठी भी सीखे ना. अब बोलना नहीं आता हमका अलग बात है, हम समझ तो लेते हैं ना. हाँ, तुम क्या किए हमरे लिए बताओ. अब हम कुछ नहीं सुनेंगे, बस अब शादी तो करनी ही होगी. हाँ गंगा, मुझे भी शादी करनी है, बट घर बसाने के लिए पैसा लगता है ना. बे कितना रोगे पैसा को लेके? कितने पैसे? ये लो. इतने जेवर कहाँ से लेके आई? हमारी माँ के है, उन्होंने जमा करके रखे थे हमारी शादी के लिए. अब पैसे मिल गए ना, खुश रहो. ठीक है, अब कल सुबह 11 बजे अपने किसी दोस्त के संग हमरे घर आ जाना. ठीक है? अरे किसके साथ आऊ? हे बघ, आपल्याबद्दल मी कोणाला काहीच सांगितलं नाहीये. काय? देख रहे हो क्या भाई? देखो ना, लंगूर के हाथ में अंगूर. अंगूर देख के मुंह में पानी आ गया क्या? खाओगे अंगूर? हाँ बिल्कुल, क्यों नहीं, क्यों भाई? अरे नहीं, अरे नहीं नहीं नहीं, खोलना मत. नहीं नहीं, अरे नहीं, छोड़ो छोड़ो, बहुत दर्द है. छोड़ दो दीदी, गलती हो गई, छोड़ दो. अरे आप तो बम का गोला निकली, छोड़ दो. है तो क्या बात कर रहे थे हम? उद्या सकाळी शार्प 11 वाजता मी तुझ्या घरी येतो. और घर आके हमरे बाबूजी से हमरा हाथ मांगोगे. ठीक है? लगेच उद्या? हाँ तो? अब बाबूजी ने मना किया तो? अरे बाबूजी नहीं माने तो हमरे पास सोना है, तुम्हारा बचा हुआ पैसा है ना. अरे कल ही यहाँ से तुम्हारे गांव भाग जाएंगे. पर अब जो होगा कल ही होगा. लेकिन एक बात याद रखना, अगर हमका धोखा दिया ना, हमें गंगा मैया की कसम है, इसी गंगा मैया में तो का डुबा डुबा के मारेंगे. देख, ऐसे कुछ नहीं होगा आणि मी उद्या स्वतः तुझ्या घरी येईन हात मागायला. मेरा मराठा बाबू, आई लव यू. लव करिया. हाँ. मेरा देखती हूँ. हाय, दिखाई नहीं दे रहा, अंधे हो गए हो, आँख फूट गया है. पुलिस को बुलाए. हम ही पुलिस वाले हैं. गलती से धक्का लगा है. हमको एक खास आदमी की तलाश है. इसको देखा है कहीं? कुछ औरत लोग को खून करके महाराष्ट्र से भागा है. नहीं नहीं, इसको हम नहीं देखे. मालिक, थोड़ा जल्दी घर जाए, तबीयत थोड़ी खराब है. अरे अभी तो ठीक थे. हाँ, अचानक से सर दर्द होने लगा है. ठीक है, कोई बात नहीं, जाओ.
ठीक आहे तुझी कैची सॉसनं भरलीच 2 आणली. गोपाळ हां तुला किती वेळ सांगितलंय समोसा नको खात जाऊ. अजून किती दिवस पोटाला मारणार आहे? काय करणार ते मेसवाले का नाही लय पैसे घेते. अरे 1200 रुपयाला येत त्यापेक्षा समोसा परवडला. अरे पण आजारी पडशील अशानं. आणि तुला किती वेळा सांगितलंय माझा डबा खात जा. हे समोसे वगैरे ॲसिडिटी होती त्याने. अरे काळजी घे स्वतःची. काळजी काळजी आता माझ्या घरचीच घेते. म्हणजे मी निघालो घरी. काय कधी? माझं महत्वाचं एक काम आहे ती झालं की लगेच निघणार आहे. कसलं काम आहे? अरे अगोदर हो तरी दे मग तुला सांगतो. जर का झालं का नाही तर मी आनंदानं गावाला जाणार. आणि जरी नाही झालं तरी नाहीला जाणार. मी गावाला जाणार. माझं पक्क आहे. इसको देखा है कहीं? कुछ औरत लोग को खून करके महाराष्ट्र से भागा है. वाह चांगली गोष्ट आहे. जाण्याआधी छोटीशी पार्टी करूया. तू कधीपासून पार्टी करायला लागला? आणि मला तुझी ती सुकी पार्टी नको बरं का. कोण म्हटलं सुकी पार्टी? ओली पार्टी करू. आर पण तू तर दारूच्या थेंबाला पण हात लावत नाहीस ना. बरोबर आहे. मला फक्त एकाच गोष्टीचं व्यसन आहे, गंगामयाची भक्ती. आता माझा मित्र इतक्या वर्षांनी गावी चाललाय मग एक छोटी पार्टी झालीच पाहिजे की. हा हा का गुरु बोकाल मचा दिए बे. बस ही इम्पोर्टेड तुला कुठे भेटली? ते अरे एका फॉरेनरचा मी ब्लाऊज शिवून दिला होता. तिला ती डिझाईन खूप आवडली. गिफ्ट दिली तिने. तुझ्यासाठीच ठेवली होती. घे. एक नंबर आहे. Cheers. अरे तू घे की. येतो मी. चेअर्स. तुझं चालू दे. होय गोपाळ, तू आता इतक्या वर्षांनी घरी जाणार म्हणजे 20 वर्षांनी. तुझ्या घरचे तुला ओळखतील का? तुला स्वीकारतील का ते? आणि सगळ्यात महत्वाचं तुला घरात घेतील का? का नाही घेणार? रक्ताचं नातं आहे आमचं. बाप जरी रागावला असला का नाही तर बाकीचे आहेत ती की ते शोक करतील. मला खात्री आहे. माझी आई आहे का नाही माझ्या वाटाकडं अजून लक्ष लावून असेल बघ. मला माहित आहे. हो गोपाळ. हा तुझ्या बापानं 2 लग्न केली. एकीचं नाव फुलाबाई आणि एकीचं नाव रंजना. वय झालंय तरी राहायचं असेल तरुण, शरीरात जोश हवा असेल भरभरून, तर मग खा शिलाजीत आणि कमजोरी जाईल पळून. शिलाजीत बढ़ते उम्र मानो थम से जाए. कणिक मळताय का? जोर लावा की जरा जोर लावा. मालिश करता की गुदगुल्या करताय? त्या मायला तुमचं असंच चालू राहिलं ना तर मला जोर असलेली एखादी बाई बघायला लागेल. करू का तसं लगेच? अंगाशी स्वतःच्या हातानं आईसाठी बनवली आहे साडी. फुलाबाई तुझ्या आईचं नाव ना? तिला मूल होत नव्हतं म्हणून आपण दुसरं लग्न केलं.
रंजना तुझ्या दुसऱ्या आईचं नाव. तिला जो पहिला मुलगा झाला त्याचं नाव सुधाकर, म्हणजे तुझा मोठा भाऊ. हो, आज पण पिऊन आलात तुम्ही? का दारू पिता? दारू पिणं वाईट असतं. तुला विचारलं मी, विचारलं तुला. माझ्या दारूला काय बोलायचं नाही. हे जग वाईट आहे, जग. माझी दारू नाही. अरे ती तर मला या वाईट जगापासून लांब ठेवते. कळलं का? कळलं का तुझा? तुझ्या वेळ अगं जा की. ए ग्लास काय तुझा बाप घेऊन जाणार का? ते तर त्यांच्या घरी आहेत. ए उचल, चल. रंजनानंतर तुझ्या आईला 3-4 वर्षांनी दिवस गेले आणि तू झाला. तुझं नाव गोपाळ. तुला एक आजी पण आहे ना रे? श्यामे, अगं ए श्यामे, हा मुर्दा परत मूठ ढुसून आला का काय गाच? त्याच्या नानुड्यात ओतलं राखेल, त्याच्या आग लावली आणि त्याच्या तोंडावर डांबार ओतून मुजावलं आणि त्याला बुडावला दारूत. त्याला आहे ना आज जेवायला देऊ नको बघ. मरू दे मूड द्याला उपाची. बघू काय करतोय इथं. नाही ना सुद्या मूड द्या. जर का त्या पुरीला हात लावलास ना तर तुझं मडच बघ मातला ठेवून पोचवते. पण गोपाळ, अजून सांग बरं, कोण कोण आहे तुझ्या घरात? ते तू सांगायचं राहिलायस. काही विसरत तर नाहीयेस ना? अरे मी जेव्हा पिऊन आलो का नाही, तेवढीच आहे ती बघा. तर काय फोन नाही, काय नाही. तुमच्या भावाचं लग्न झालं असेल तेव्हा असतील 1-2 पोर. अजून सांग बरं, काय विसरतोस का? गावातली माणसं, नातेवाईक? ए गाप. 1 वर्ष झालं बघतोय मी. महाबळ सारखं गाणं सारखं विचारतोस. माझी सगळी माहिती घेऊन बसलास तू. तुझं काय? तुझ्याबद्दल मला कधी सांगणार आहे? अरे सांग की. इसको पहचानते हो? ये महाराष्ट्र से भाग के आया है. आइए मेरे साथ, आइए. माझ्याबद्दल काय सांगू? माझ्याबद्दल सगळं तुला माहिती आहे. मी अनाथ आहे. माझं स्वतःचं घर पण नाही. हे विश्वाची माझं घर. लोकांनी मला प्रेम दिलं, मी त्यांचा झालो. तू मला जीव लावला, तू माझा भाऊ झाला. तुझ्यासारखा जीवाला जीव देणारा माणूस भेटला. आता तू आणि मी एकच. आता सगळं खरं सांगायचं बरं का मला. एकदम चांगला माणूस माझा भाव आहे. भाव. मागच्या 1 वर्षापासून तुम्हाला भाव म्हणून सांभाळतोस का? माझे किती उपकार केलेत. मग मला बी कळू दे की हा एवढा चांगल्या माणसाचा येणार संस्कार कुठून आलं? कुठं होतास तू? कुठनं आलायस? आणि इथं कसं काय आलास? मला का नाही सगळं तुझ्याकडे सांगायचं. आता तू घरी जायच्या अगोदर आहे का नाही मला सगळी तुझी हिस्टोरी कळली पाहिजे. बस. ठीक आहे, तुला आता ऐकायचंच आहे तर ऐक. मुंबईत एका क्लिनिकमध्ये मी कंपाऊंडर म्हणून कामाला लागलो होतो. तिकडे डॉक्टर नसताना मी त्याचे पेशंट तपासायचो. सगळं बरं चालू होतं. गल्ल्यातनं पैसेही ढापायचो. पण एक दिवशी त्या डॉक्टरने मला रंगेहात पकडलं.
माझ्यावर आवाज चढवला, माझी कॉलर पकडली, आणि माझी कॉलर पकडलेली मला बिलकुल आवडत नाही. मग मी पुढं मुंबई सोडून मी साताऱ्याला यायला निघालो, तेव्हा बसमध्ये एका म्हाताऱ्याकडे मी खूप पैसे बघितले, आणि पैसा माझा वीक पॉइंट आहे. मग काय, एक गोळी, कायमचा आराम. मग मी कातळवाडीत आलो. आजूबाजूला पाहिल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की इथं क्लिनिकच नाहीये. म्हटलं ही संधी आहे, इथं क्लिनिक सुरू करूया. मग मी डॉक्टर झालो आणि गावकऱ्यांचा मी देव माणूस झालो. खरं तर गावकऱ्यांकडून मी तसं वदवून घेतलं होतं. पुढे माझा शोध घेत घेत रूपा तिथं आली. रूपा म्हणजे माझी मैत्रीण. तिनं मला धमकी दिली, म्हणली तुझा खरा चेहरा जगासमोर आणीन. माझ्याशी लग्न नाही केलास ना तर काय, अख्ख्या गावाला जाऊन सांगेन तू डॉक्टर विक्टर कोण नाही, एक साधा फालतू दीड दमडीचा कंपाऊंडर आहेस. मग मी काही करायचं, आपला इगो हट नाही करायचा. मग पुढे माझ्या आयुष्यात रेश्मा आली. लग्न करायचे म्हणून गळ्यातच पडली. मग रेश्मा साई. हा, पण तिने पैसे आणले होते, मला चटकच लागली. श्रीमंत बायकांना प्रेमात पाडायचं, त्यांना भुलवायचं, लुबाडायचं, आणि गळ्यात पडल्या की जमिनीखाली काढायचं, त्याच्यावर झाड लावायचं. पुढे माझ्यावरती आरोप झाले. मग काय, कोर्ट कचेऱ्या वगैरे सगळं सुरू झालं. पण मी पण खूप हुशार आहे. मी पण असा गेम खेळलो की कोर्टानं मला निर्दोष मुक्त केलं. पण तरीही पोलीस माझ्या मागावर होतेच. मग मी दुसऱ्याची बॉडी माझी बॉडी असं भासवून डॉक्टर अजित कुमार देव हा आगीच जळून मेला असा भास निर्माण केला, आणि मी इथं आलो वाराणसीमध्ये. पण माझी मेहनत, दागिने, पैसे सगळे कातळवाडीत आहे. कातळवाडी? ती गाव तर माझ्या गावापासून 50 किलोमीटरवर आहे. म्हणून तर तुझ्याबरोबर मैत्री केली. तुला काय वाटलं मी येडा आहे? गंगा घाटावर जेव्हा मी तुला भेटलो होतो ना, तेव्हा मला कळलं तू साताऱ्याचा आहेस. गावापासून 20-25 वर्ष झालं लांब आहेस. म्हटलं हाच माणूस आहे. आता काय, देव माणूस म्हणून मी जाऊ शकत नाही ना कातळवाडीत. गोपाळ बनून तर जाऊ शकतो. आता गोपाळ बनून तू गेला काय, मी गेलो काय, काय फरक पडतो? गमत करते ना माझी. गमत करते. नाही नाही नाही, तू माझी गमतच करतोस. तू त्यांना मारलंस, अरे शक्यच नाही. अरे जो माणूस इथं ब्लाऊज शिवायला येणाऱ्या बायकांकडे सारं वाईट नजर बघत बी नाही, हाच बी लावत नाही, तुझ्यासाठी कसं का मारल? नाहीच मारणार ना. मला माहिती की नाही करणार. पण तू गोपाळ म्हणून गेला, तुला काय मिळणार? तुझं नाव, तुझं नाव, तुझं नाव, तुझं घर, तुझं घर, तुझं घर, तुझी ओळख, तुझी ओळख, तुझी ओळख, हे सगळं मिळाल्यानंतर मी कातळवाडीत जाईन. तिथं पुरलेले पैसे घेईन आणि आउट ऑफ इंडिया जाऊन सुखानं जगेन. एक वेळ मी बाई सोडेन, पण पैसा कधीच नाही.
अरे अरे बस कर की किती बार गाल खाल दुखायला लागलं. अरे बस कर की मोहन. जय हरी जय जय हरी.